Welcome, dear students, GRPS Junior College, Narangao, online lecture, subject Agriculture Science and Technology, Standard 12. Dear students, in previous lecture, we have studied about seed processing and testing chapter, part first. In this, we are studied importance of seed processing, then general processing sequences of seed processing. In today's lecture, we are going to study about different layouts of seed processing and testing. Part second. Processing sequences for complete cleaning of jawar, soybean, groundnut and cotton seed. तर यामध्ये आता आपण सुरुवातीला प्रोसेसिंग सिक्वेन्स ऑफ कंप्लीट क्लिनिंग ऑफ जवार, सोयाबीन, ग्राउंडनट अँड कॉटन. तर ज्वारी, सोयाबीन, भुईमूग आणि कापूस या महत्वाच्या पिकांचा आपण जो क्लिनिंगचा सिक्वेन्स आहे तर तो आपण पाहणार आहे. त्यामध्ये पूर्ण प्रोसेस झालेलं सीड आपल्याला शेवटी मिळतं. त्यामध्ये फर्स्ट प्रोसेसिंग सिक्वेन्स फॉर कंप्लीट क्लिनिंग ऑफ जवार सीड. फ्लो डायग्राम आहे. परीक्षेच्या दृष्टीने याचे डायग्राम्स 2 मार्क्स साठी विचारतात ड्रॉ करण्यासाठी. यामध्ये फारसं डिस्क्रिप्शन या ठिकाणी लिहिण्याची गरज नाही. फक्त पॉइंट आउट या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे. यामध्ये फर्स्ट सीड घेतल्यानंतर ते ट्रान्सफर टू ड्रायर, त्या ठिकाणी ते ड्राय होतात. देन डायरेक्टली एअर स्क्रीन क्लीनरलाही त्या ठिकाणी आपण पाठवू शकतो. ज्वारीचे सीड्स एअर स्क्रीन क्लीनर मध्ये जातात. देन ग्रॅव्हिटी सेपरेटर किंवा डायरेक्ट ट्रीटर मध्ये सुद्धा ते पाठवले जातात. आणि ट्रीटर मध्ये तुम्हाला माहिती आहे, मागील लेक्चर मध्ये आपण शिकलोय, ट्रीटर मध्ये सीड्स ट्रीटमेंट केली जाते. देन ट्रीटर मधून सीड्स डायरेक्ट ड्रायर किंवा डायरेक्ट बॅगर मध्ये ते पाठवले जातात. बॅगर मध्ये आपण त्या ठिकाणी त्याचं बॅगिंग करतो. तर अशा पद्धतीने हा जवारचा सीड क्लिनिंगची प्रोसेसिंगचा फ्लो डायग्राम आहे. सीड, एअर स्क्रीन क्लीनर, ट्रीटर अँड बॅगर. मग त्यामध्ये परत मध्ये आधी वेगवेगळ्या त्या ठिकाणी त्याच्या ट्रीटमेंट्स आहेत, त्या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. देन नेक्स्ट प्रोसेसिंग सिक्वेन्स ऑफ सोयाबीन सीड. देन आफ्टर प्रोसेसिंग सिक्वेन्स ऑफ सोयाबीन सीड. इन दिस फर्स्ट सीड घेतल्यानंतर एअर स्क्रीन क्लीनर मध्ये सीड्स पाठवले जातात. देन आफ्टर इट गोज टू ट्रीटर और स्पायरल सेपरेटर. एअर स्क्रीन मधनं स्क्रीन क्लीनर मधून जे सोयाबीनचे सीड आहेत ते डायरेक्ट स्पायरल सेपरेटर मध्ये जातात किंवा डायरेक्ट ट्रीटर मध्ये सुद्धा पाठवले तरी चालतात, किंवा डायरेक्ट त्याचं बॅगिंग केलं तरी त्या ठिकाणी चालेल जर सीडची क्वालिटी चांगली असेल. नसेल तर मग ते स्पायरल सेपरेटर मधून त्याचं त्या ठिकाणी सेपरेट करून घ्यायचे. तर स्पायरल सेपरेटर मध्ये या ठिकाणी आपल्याकडं तो उपलब्ध आहे लॅबमध्ये. कॉलेज चालू झाल्यानंतर व्हिजिटच्या वेळेस तो तुम्हाला दाखवला जाईल. तर त्यामध्ये सीड्स टाकल्यानंतर त्या ठिकाणी त्या साईज नुसार त्याचं सेपरेशन होतं. देन आफ्टर ट्रीटर मध्ये सीड्स गेल्यानंतर सीड ट्रीटमेंट होतं. देन ग्रॅव्हिटी सेपरेटर मध्ये वेगवेगळ्या साईजचे जे बियाणं आहे सोयाबीनचं ते सेपरेट केलं जातं. देन इट विल गोज डायरेक्टली बॅगर, आणि बॅगर मध्ये ते सीड्स पाठवले जातात. तिथून पुढे त्याच्या बॅगा भरून मार्केटिंग त्याचं केलं जातं किंवा शिपिंग केलं जातं. तर हा फ्लो डायग्राम या ठिकाणी सीड, एअर स्क्रीन क्लीनर, तिथून डायरेक्ट बॅगर कडे पण जाता येतं. देन स्पायरल सेपरेटर कडनं डायरेक्ट
बॅगिंग सुद्धा केलं जातं. तर अशा पद्धतीनं सोयाबीनचं त्या ठिकाणी लेआउट तयार केलेला असतो. देन नेक्स्ट प्रोसेसिंग सिक्वेन्स फॉर कम्प्लीट क्लिनिंग ऑफ ग्राउंडनट सीड. ग्राउंडनट म्हणजे काय? भुईमूग. त्यामध्ये फर्स्ट सीड आपण घ्यायचे, म्हणजे डायरेक्ट ज्या शेंगा असतात त्या. देन स्क्लॅपर अँड शेलर. स्क्लॅपर आणि शेलरचं काम आहे की वरचा जो हार्ड शेल आहे, कव्हर आहे, त्याला आपण टर्फल असं म्हणतो. ते टर्फल त्या ठिकाणी काढून घ्यायचं स्क्रॅपल आणि शेलर मध्ये. देन एअर स्क्रीन क्लीनर. त्यानंतर एअर स्क्रीन क्लीनर मध्ये ज्या काही इम्प्युरिटीज असतील, मातीचे खडे वगैरे किंवा काही शेलरचा जो पार्ट आहे तो त्याच्यामध्ये आलेला असतो, तर तो एअर स्क्रीन क्लीनर मध्ये तो क्लीन होतो. देन ग्रॅव्हिटी सेपरेटर. ग्रॅव्हिटी सेपरेटर मध्ये काय होतं, तर या ठिकाणी डायरेक्ट त्या ठिकाणी साईज नुसार त्याचं सेपरेशन होतं. देन पिकिंग बेल्ट. पिकिंग बेल्ट वरती त्या ठिकाणी सीड पुढे जातात, त्यानंतर ते पुढे परत स्क्रीन वरती पाठवतात. स्क्रीन म्हणजे चाळण, चाळणीवरती ते पाठवतात किंवा डायरेक्ट ट्रीटरकडे ते जातात. ट्रीटर मध्ये त्या ठिकाणी सीडची ट्रीटमेंट होते आणि ट्रीटमेंट केल्यानंतर डायरेक्ट त्याचं बॅगिंग केलं जातं. शेवटी काय करतात? बॅगिंग करतात. तर अशा पद्धतीनं प्रोसेसिंग ऑफ सिक्वेन्स फॉर कम्प्लीट क्लिनिंग ऑफ ग्राउंडनट सीड आहे. देन नेक्स्ट प्रोसेसिंग सिक्वेन्स फॉर कॉटन सीड, मशीन डिलिंटिंग. यामध्ये आता आपण मशीन डिलिंटिंग करतो. आता मशीन डिलिंटिंग मध्ये या ठिकाणी सीड्स ज्यावेळेस आपण टाकतो, सुरुवातीला सीड्स या ठिकाणी मशीन डिलिंटिंग मध्ये पाठवतो. मग त्यामध्ये मशीनच्या साहाय्याने डिलिंटिंग करतात. डिलिंटिंग म्हणजे काय, तर सीडच्या वरती काही धागे चिकटलेले असतात. कॉटनचं सीड जर तुम्ही पाहिलं, कापसाचं सीड, तर त्याच्यामध्ये वरती धागे चिकटलेले असतात. ते धागे आपल्याला काढणं आवश्यक असतं, तरच ते बियाणं पेरणी योग्य आपल्याला करता येतं. तर मशीन डिलिंटिंग मध्ये त्या ठिकाणी ते धागे काढण्याचं काम केलं जातं. देन एअर स्क्रीन क्लीनर मध्ये ते सीड्स पाठवतात किंवा सिलेंडर सेपरेटर मध्ये डायरेक्टली ते सीड जातात. दोन ठिकाणी त्याची विभागणी आपल्याला करता येते. एअर स्क्रीन क्लीनर मध्ये सीड क्लीन केल्यानंतर ते ट्रीटर मध्ये जातात. ट्रीटर मध्ये सीड ट्रीटमेंट केली जाते. त्यानंतर एअर सिलेंडर सेपरेटर मधलं जे सीड आहे ते पुन्हा एअर स्क्रीन क्लीनर मध्ये पाठवलं जातं किंवा डायरेक्ट ट्रीटर मध्ये सुद्धा ते पाठवलं जातं. देन लास्ट बॅगर, आणि नंतर ट्रीटर मधनं सीड बॅगर मध्ये येतं. बॅगरच्या मार्फत सीड पॅकिंग करून पुढे शिपिंग साठी ते पाठवलं जातं. तर अशा पद्धतीनं प्रोसेसिंग सिक्वेन्स फॉर कॉटन सीड्स अँड मशीन डिलिंटिंग चा फ्लो डायग्राम या ठिकाणी दिलेला आहे. देन नेक्स्ट प्रोसेसिंग सिक्वेन्स फॉर कम्प्लीट क्लिनिंग ऑफ कॉटन सीड, त्याला आपण ऍसिड डिलिंटिंग असं म्हणतो. कम्प्लीट सीड कॉटन सीडचं पूर्ण क्लिनिंग या ठिकाणी केलं जातं. ऍसिड डिलिंटिंग करतो. मागील याच्यात आपण मशीन डिलिंटिंग केलं होतं. तर फर्स्ट सीड या ठिकाणी घेतल्यानंतर सीड्स आपण ऍसिड लिक्विड ऍसिड डिलिंटिंग करतो, म्हणजे ऍसिड मध्ये आपण ते सीड्स बुडवतो, जेणेकरून जे धागे आहेत कॉटन सीडला चिकटलेले ते धागे त्या ठिकाणी जळून जातात. देन आफ्टर वॉशर मध्ये सीड गेल्यानंतर न्यूट्रलायझर त्या ठिकाणी आहे. ऍसिडचं त्या ठिकाणी वॉश केलं जातं, न्यूट्रलाइज केलं जातं ऍसिड. देन ड्रायर, वॉशिंग केल्यानंतर सीडचं ड्राईंग केलं जातं, ते सुकवले जातं. देन एअर स्क्रीन क्लीनर, पुढे सीड जातं एअर स्क्रीन क्लीनरला, आणि त्या ठिकाणी काही इम्प्युरिटीज असतील तर त्या इम्प्युरिटीज त्या ठिकाणी रिमूव्ह केल्या जातात. देन नेक्स्ट प्रोसेस इज ग्रॅव्हिटी सेपरेटर. तर ग्रॅव्हिटी सेपरेटर मध्ये सीड गेल्यानंतर या ठिकाणी त्याच्या साईज नुसार, त्याच्या ग्रॅव्हिटी नुसार सीडचं त्या ठिकाणी सेपरेशन करतात. देन लास्ट ट्रीटर. तर ट्रीटर मध्ये सीड गेल्यानंतर तिथे ट्रीटमेंट करतात, सीडची ट्रीटमेंट त्या ठिकाणी केली जाते. देन बॅगर, आणि लास्टला बॅगिंग त्याचं केलं जातं सीडचं.
तर अशा पद्धतीनं या ठिकाणी प्रोसेसिंग सिक्वेन्स फॉर कम्प्लीट क्लिनिंग ऑफ कॉटन सीड ऍसिड डिलिंटिंग या ठिकाणी केलं जातं. तर यामध्ये दोन आहेत कॉटन मध्ये, एक मशीन डिलिंटिंग अँड लिक्विड ऍसिड डिलिंटिंग. तर हे दोन वेगवेगळे आहेत, त्यामध्ये ते व्यवस्थित लक्षात ठेवा. देन नेक्स्ट, लेआउट अँड प्लॅनिंग ऑफ सीड प्रोसेसिंग प्लांट. तर आपल्याला पुढचा जो मुद्दा आहे लेआउट अँड प्लॅनिंग ऑफ सीड प्रोसेसिंग प्लांट आपण पाहणार आहोत. त्यामध्ये वेगवेगळे मुद्दे आहेत. त्यामध्ये फर्स्ट ए पॉइंट, फॅक्टर्स टू बी कन्सिडर्ड व्हाईल प्लॅनिंग अँड डिझायनिंग सीड प्रोसेसिंग प्लांट. यामध्ये आता सुरुवातीला आपण जे फॅक्टर्स आहेत, कुठले फॅक्टर्स आपण लक्षात घेतले पाहिजेत प्लॅनिंग करताना, त्याचबरोबर डिझायनिंग करताना सीड प्रोसेसिंगचा जो प्लांट आहे तो प्लांट आपल्याला उभा करायचा आहे आणि उभा करत असताना आपण त्यामध्ये कुठले मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत ते मुद्दे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यालाच आपण फॅक्टर्स असं म्हणतो. त्यामध्ये फर्स्ट, साईज अँड सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन. त्यामध्ये आता आपल्याला सुरुवातीला आपलं जे मशिनरीज आहेत त्यांची साईज आणि सिक्वेन्स कसा आहे ऑपरेशनचा तो त्या ठिकाणी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. देन काइंड्स ऑफ क्रॉप सीड्स टू बी हँडल. त्यानंतर आपण आपल्या प्रोसेसिंग युनिट मध्ये कुठल्या प्रकारचे सीड्स आपण घेणार आहे, कुठल्या पिकाचे सीड्स आपण त्या ठिकाणी प्रोसेसिंग करणार आहे याचा सुद्धा विचार करणं आवश्यक आहे. कारण प्रत्येक सीड्सचं त्या ठिकाणी क्लीनर वेगळा आहे, त्याच्या ज्या स्क्रीन्स आहेत, स्क्रीन ज्या चाळण्या असतात त्या वेगळ्या असतात, त्यानंतर सीड ट्रीटमेंट करण्याचे जे इक्विपमेंट्स आहेत ते त्या ठिकाणी वेगळे असतात. त्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला क्रॉप सीड्स कुठले घेणार आहे याचा विचार करणं आवश्यक आहे. देन थर्ड पॉइंट, काइंड ऑफ वीड सीड्स प्रेझेंट इन सीड लॉट. त्यानंतर सीड लॉट मध्ये जे कुठले वीड सीड त्या ठिकाणी मिक्स होऊन आलेले आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. देन फोर्थ, सिलेक्शन ऑफ इक्विपमेंट्स अँड कॉस्ट नीडेड. देन आफ्टर इक्विपमेंट्स अँड कॉस्ट त्या ठिकाणी किती लागणार आहे ते आपण कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सिलेक्शन ऑफ इक्विपमेंट्स, जी काही मशिनरी आपल्याला लागणार आहे ती आपण त्याचं सुरुवातीला सिलेक्शन करणं गरजेचं आहे. देन लोकेशन ऑफ प्लांट अँड एरिया रिक्वायर्ड. देन आफ्टर लोकेशन ऑफ द प्लांट अँड एरिया, त्या ठिकाणी कुठला निवडणार आहे तो सुद्धा त्या ठिकाणी महत्वाचा आहे. कारण लोकेशन महत्वाचं आहे जेणेकरून ज्या पुढच्या पार्टीज आहेत, पार्टीज म्हणजे जे आपल्याकडे सीड प्रोसेसिंग साठी येणार आहेत अशा लोकांना त्या ठिकाणी ते सुटेबल असलं पाहिजे. त्या ठिकाणी मोठ्या गाड्यांची ये जा त्या ठिकाणी करता आली पाहिजे. अशा पद्धतीचं लोकेशन ऑफ प्लांट अँड एरिया त्या ठिकाणी आपण निवडणं आवश्यक आहे. देन टाइप्स ऑफ ड्राईंग फॅसिलिटीज रिक्वायर्ड. त्याचबरोबर टाइप्स ऑफ ड्राईंग फॅसिलिटीज कुठले अवेलेबल आहेत ते आपण पाहिलं पाहिजे. मग त्यामध्ये एअर ड्राईंग, त्यानंतर सन ड्राईंग वगैरेच त्या ठिकाणी जागा आहे का नाही, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. देन फॅसिलिटीज रिक्वायर्ड फॉर सीड क्लिनिंग अँड स्टोरेज. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याकडे सीड क्लिनिंग अँड स्टोरेजची फॅसिलिटी असणं आवश्यक आहे. सीड क्लीन केल्यानंतर आपल्याला ते कुठेतरी साठवून ठेवावे लागतात, त्यासाठी गोडाऊनची आवश्यकता असते. मग अशा ठिकाणी स्टोरेज स्ट्रक्चर अवेलेबल आहे का नाही याची सुद्धा खात्री आपण केली पाहिजे. देन फॅसिलिटीज ऑफ ट्रान्सपोर्ट ऑफ सीड फ्रॉम प्रोसेसिंग प्लांट. त्याचबरोबर मगाशी मी तुम्हाला सांगितलं की ट्रान्सपोर्टची फॅसिलिटी त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे जेणेकरून गाड्यांची ये जा तिथं आपल्याला करता आली पाहिजे. देन नेक्स्ट पॉइंट इज सोर्सेस ऑफ पॉवर फॉर इलेक्ट्रिसिटी अँड इलेक्ट्रिसिटी मशिनरीज. तर जो पॉवर सोर्स आपल्याला लागणार आहे मग त्या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रिक तर त्या ठिकाणी कनेक्शन आपल्याला घ्यावं लागेल. त्याचबरोबर जी काही पॉवर आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे मग त्या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रिक जे डीपी आपण म्हणतो, डीपी आपण बसवतो, तर त्या डीपीचं त्या ठिकाणी कनेक्शन घेणं आवश्यक आहे. देन अवेलेबिलिटी ऑफ लेबर अँड देअर वेजेस अँड ट्रेनिंग. त्याचबरोबर त्या ठिकाणी
जवळपास आपल्याला लेबर अवेलेबल झाले पाहिजेत, त्याचबरोबर त्यांचे वेजेस म्हणजे त्यांना जो रोज आपण देणार आहे तो त्या ठिकाणी आपल्याला ठरवणं गरजेचं असतं. त्याचबरोबर त्यांना ट्रेनिंग हा पार्ट महत्वाचा आहे, तर त्यांना आपण ट्रेनिंग देणं सुद्धा गरजेचं आहे. लेबरला आपण ट्रेनिंग दिलं पाहिजे जेणेकरून ते काम व्यवस्थितरित्या ते करू शकतील. देन कॉम्पिटिशन फ्रॉम द अदर प्रोसेसिंग युनिट, त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला त्या एरियामध्ये दुसरं प्रोसेसिंग युनिट असेल तर ते आपल्याला कॉम्पिटिशन करेल आणि त्यामुळं त्याचा सुद्धा विचार करणं आवश्यक आहे. देन अपॉइंटमेंट ऑफ मॅनेजर फॉर प्लांट, त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याला एक मॅनेजर नेमणं आवश्यक आहे. अपॉइंटमेंट ऑफ मॅनेजर फॉर प्लांट, कारण मॅनेजर सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी हँडल करू शकतो प्रोसेसिंग मध्ये. देन मार्केट शुड बी नियर टू प्रोसेस्ड प्रोजेक्ट एरिया, त्याचबरोबर त्या ठिकाणी जे मार्केट आहे ते मार्केट त्या ठिकाणी जवळ असणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी हे 13 पॉइंट्स आहेत की ते लेआउट किंवा जे सीड प्रोसेसिंग युनिट आहे त्याचं आपल्याला इस्टॅब्लिशमेंट करण्यासाठी ते विचारात घेणे आवश्यक आहे. देन नेक्स्ट प्लॅनिंग. बी पॉइंट इज प्लॅनिंग. नियोजन आपल्याला करायचं आहे प्लॅनिंग मध्ये. केअरफुल लेआउट प्लॅनिंग इज युजफुल टू आयडेंटिफाय अँड प्रिव्हेंट ट्रबल स्पॉट बिफोर द प्लांट इज बिल्ट. तर या ठिकाणी केअरफुल लेआउट आपण करणं आवश्यक आहे प्लॅनिंग. मग कागदावरती आपण त्या ठिकाणी त्याचं ड्रॉइंग वगैरे काढून कुठल्या ठिकाणी कुठली मशीन बसवायची आहे, त्याचबरोबर बिल्डिंग स्ट्रक्चर कसं करायचं आहे हे सुद्धा त्या ठिकाणी आपण त्याचं प्लॅनिंग लेआउट करणं आवश्यक आहे. देन स्केल ड्रॉइंग आर द मोस्ट युज्ड मेथड ऑफ लेआउट प्लॅनिंग. मग यामध्ये आपण स्केल लेआउट त्या ठिकाणी तयार करतो. स्केल ड्रॉइंग एका कागदावरती तयार करतो आणि सगळं स्ट्रक्चर त्या ठिकाणी सुरुवातीला ड्रॉ करून त्याचा वापर करून आपण जे आपलं त्या ठिकाणी मेन बिल्डिंग आहे त्या ठिकाणी ते पूर्णपणे बसवत असतो. देन स्केल मॉडेल्स अँड स्केल टेम्पलेट्स आर ऑल्सो इफेक्टिव्ह बट आर मोर एक्सपेन्सिव्ह. तर त्या ठिकाणी काही काही वेळेस स्केल मॉडेल सुद्धा तयार केले जातात किंवा स्केल टेम्पलेट्स तयार केले जातात. आता स्केल मॉडेल मध्ये आपण या ठिकाणी एक मॉडेल बनवतो ज्या ठिकाणी आपण त्याला देखावा असं म्हणतो. मॉडेल म्हणजे काय, देखावा. तर जसं आपण कन्स्ट्रक्शन मध्ये पाहतो तर एखादी बिल्डिंग उभी करायची आहे तर त्याचं एक आर्किटेक्चर मॉडेल तयार करतो आणि त्या मॉडेलच्या सारखं हुबेहूब त्या ठिकाणी मोठं स्ट्रक्चर उभं केलं जातं, तर त्याला आपण स्केल मॉडेल असं म्हणतो. असं स्केल मॉडेल आपण प्रोसेसिंग युनिटचं तयार करू शकतो आणि त्याचा वापर आपण मुख्य मॉडेल आपलं जी बिल्डिंग आहे लेआउट आहे तो तयार करण्यासाठी ते करू शकतो. पण हे मोर एक्सपेन्सिव्ह आहे, परंतु शक्यतो स्केल ड्रॉइंगचाच वापर करून सीड प्रोसेसिंग युनिट त्या ठिकाणी डेव्हलप केले जातात. देन अनालिसिस ऑफ ऑपरेशन. सी पॉइंट इज अनालिसिस ऑफ ऑपरेशन्स. आता जे काही ऑपरेशन्स आपण तिथं आतमध्ये करणार आहे सीड प्रोसेसिंग युनिट मध्ये वेगवेगळ्या मशिनरीचे आपण चेन तयार करतो. जसं आपण सुरुवातीला पाहिलं सीड घेतल्यानंतर ते शेलिंग, स्क्लॅपर वगैरे अशा ज्या वेगवेगळ्या मशिनरी आहेत, शेवटपर्यंत बॅगिंगची मशीन आहे, तिथपर्यंत हे सगळ्या मशीन्स एकामागून एक आपल्याला साखळी रूपात बसवाव्या लागतात. मग त्याचा जो प्रोसेसिंग सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स विचारात घेणं महत्वाचं आहे, त्याचं अनालिसिस करणं महत्वाचं आहे. फर्स्ट प्रोसेसिंग सिक्वेन्स. द सीड सेपरेटर्स, एलिव्हेटर्स, conveyors and storage bins should be so arranged that seed flows continuously from receiving to end. तर प्रोसेसिंग सिक्वेन्स मध्ये आपल्याला काय लक्षात घेतलं पाहिजे, तर या ठिकाणी सेपरेटर्स, एलिव्हेटर्स, कन्व्हेयर्स आणि स्टोरेज बिन्स यांची साखळी व्यवस्थित अरेंज केलेली आहे का, आणि जर अरेंज केलेली नसेल तर या ठिकाणी आपल्याला खूप अडचणी त्या ठिकाणी येतात. सीडचा त्या ठिकाणी लॉस होऊ शकतो. तर या गोष्टी विचारात घेणं आवश्यक आहे. देन मशीन कॅपॅसिटी. सेकंड पॉइंट इज मशीन कॅपॅसिटी. इक्विपमेंट कॅपॅसिटी मस्ट बी केअरफुली प्लॅन टू प्रिव्हेंट फर्दर प्रॉब्लेम्स. तर जे काही वेगवेगळे इक्विपमेंट्स आहेत मग त्यामध्ये
काही काही इक्विपमेंट्स आहेत त्याला 1 HP ची मोटर लागते, काही इक्विपमेंट्स आहेत त्याला हाफ HP ची लागते किंवा 2 HP ची लागते, 3 HP ची लागते. तर असे इक्विपमेंट्स आपण त्या ठिकाणी आयडेंटिफाय करून त्या इक्विपमेंट्सला लागणारी जी इलेक्ट्रिसिटी सोर्स आहे तो त्या ठिकाणी प्रोव्हाइड केला पाहिजे आणि मशीनची कॅपॅसिटी लक्षात घेऊन त्या ठिकाणी केअरफुली प्लॅनिंग करणं आवश्यक आहे, जेणेकरून जे काही प्रॉब्लेम पुढे येतात मग त्यामध्ये काही मशीन्सचं वर्किंग होत नाही, काही मोटर त्या ठिकाणी जळतात, त्या ठिकाणी डॅमेज होतं. मग अशा ठिकाणी ते प्रॉब्लेम्स होऊ नये म्हणून आपण त्या ठिकाणी मशीनच्या कॅपॅसिटी तपासणं आवश्यक आहे. देन third point is conveying. The conveying system must be able to handle the capacity needed in a particular spot. तर कन्वेइंग म्हणजे काय, तर जे काही सीड मटेरियल ट्रीटेड होतं, बॅगिंग होतं, तर त्या बॅगेज आपल्याला कन्वे करायला लागतात, म्हणजे एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी त्या पाठवाव्या लागतात. मग अशा ठिकाणी जे कन्व्हेयर बेल्ट आहे ते बेल्ट आपण त्या ठिकाणी लेआउट मध्ये घेणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने आपण अनालिसिस ऑफ ऑपरेशन्स वेगवेगळ्या ज्या सिस्टीम आहेत त्या मार्फत करतो, त्यामध्ये प्रोसेसिंग सिक्वेन्स, मशीन कॅपॅसिटी अँड कन्वेइंग सिस्टीम यांचा त्या ठिकाणी आपण विचार करतो. देन नेक्स्ट पॉइंट इज टाइप्स ऑफ लेआउट्स. आता टाइप्स ऑफ लेआउट्स आहे, या ठिकाणी 3 टाइप आहेत त्याचे, मल्टी स्टोर आहे, सिंगल लेवल अँड कंबाइंड डिझाइन. आता या ठिकाणी मल्टी स्टोर आहे सिस्टीम जी आहे ती आपण सुरुवातीला पाहूया. फर्स्ट मल्टी स्टोर आहे. In this type, seed is carried by elevator to the top floor and emptied into large bins. तर यामध्ये काय केलं जातं, तर सीड इलेव्हेटरच्या मार्फत त्या ठिकाणी टॉप फ्लोअर वरती घेतले जातात. टॉप फ्लोअर म्हणजे त्या ठिकाणी एक स्ट्रक्चर आहे. नेटवर जर तुम्ही इंटरनेटचा त्या ठिकाणी वापर करून सीड प्रोसेसिंग युनिटचं युट्यूबला पाहू शकता, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर सीड त्या ठिकाणी सुरुवातीला टॉप फ्लोअर वरती टाकले जातात आणि शेवटी ते लार्ज बिन मध्ये ते येतात पूर्ण क्लीन होऊन. क्लिनिंग मशीन्स आर देन अरेंज इन अ व्हर्टिकल सिरीज ऑन द लोअर फ्लोअर्स. आणि ज्या क्लिनिंग मशीन आहेत ते त्याच्या खाली त्या ठिकाणी आपण त्यांची अरेंजमेंट व्हर्टिकल सिरीज मध्ये केलेली असते. सीड फ्लोज फ्रॉम वन मशीन टू अनदर बाय ग्रॅव्हिटी. आणि सीडचा फ्लो जो आहे तो ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्तीच्या मार्फत त्या ठिकाणी तो एका मशीन मधून दुसऱ्या मशीन मध्ये तो जात असतो. त्याला आपण मल्टी स्टोर आहे टाइप्स ऑफ लेआउट असं म्हणतो. देन सिंगल लेवल. इन दिस सिंगल स्टोर आहे प्लांट, सीड इज मूव्ड फ्रॉम वन मशीन टू अनदर बाय इलेव्हेटर प्लेस्ड बिटवीन मशीन्स. तर या ठिकाणी पूर्ण मशीनच्या सहाय्याने आपण एका स्ट्रक्चर एका मशीन मधनं सीड्स दुसऱ्या मशीन मध्ये पाठवत असतो. त्याला आपण सिंगल लेवल सिस्टीम असं म्हणतो. मल्टी स्टोराय मध्ये ग्रॅव्हिटी त्या ठिकाणी काम करते आणि सिंगल लेवल मध्ये त्या ठिकाणी इलेव्हेटर त्या ठिकाणी काम करतो. द इलेव्हेटर म्हणजे काय आहे, तर एका मशीन मधनं दुसऱ्या मशीन मध्ये नेण्याचं एक छोटं मशीन आहे. The advantages of this system is that one man can supervise the processing. आता हे सिंगल लेवलचे ऍडव्हान्टेज काय आहे, तर एक माणूस त्या ठिकाणी ते पूर्ण युनिट हँडल करू शकतो. देन कंबाइंड डिझाइन. थर्ड टाइप इज कंबाइंड डिझाइन. दिस टाइप इज कॉम्बिनेशन ऑफ मल्टी स्टोराय अँड सिंगल लेवल स्टोराय टाइप. तर कंबाइंड मध्ये या दोघांचाही त्या ठिकाणी उपयोग केला जातो आणि त्या ठिकाणी प्रोसेसिंग युनिट लेआउट पूर्ण केला जातो. तर अशा पद्धतीने टाइप्स ऑफ लेआउट आहे, मल्टी स्टोर आहे, सिंगल लेवल अँड कंबाइंड डिझाइन. देन रेकॉर्ड्स अँड फार्म्स इन सीड प्रोसेसिंग प्लांट. तर याच्यामधला या ठिकाणी महत्वाचा मुद्दा आहे रेकॉर्ड अँड फॉर्म्स इन सीड प्रोसेसिंग प्लांट. तर यामध्ये आता आपण जे काही रेकॉर्ड ठेवणार आहे सीड प्रोसेसिंग प्लांट मध्ये ते आवश्यक असतं, कारण पुढे जाऊन काही प्रॉब्लेम होतात, काही सीड्स फेल जातात, मग ते का फेल गेले याची कारण आपल्याला शोधावी लागतात. तर ते शोधण्यासाठी आपल्याला हे रेकॉर्ड ठेवणं आवश्यक आहे आणि कंपल्सरी असतं प्रत्येक सीड प्रोसेसिंग प्लांट मध्ये. त्यामध्ये आता फर्स्ट
रेकॉर्ड जे आहे इनवर्ड रॉ सीड रजिस्टर, इनवर्ड रॉ सीड रजिस्टर, त्या म्हणजे इट इज अ रजिस्टर फॉर एंटरिंग इन्फॉर्मेशन ऑफ सीड लॉट रिसिव्ड फॉर प्रोसेसिंग. तर यामध्ये एक रजिस्टर आहे, एक बुक तयार केलं जातं नोटबुक. त्या नोटबुक मध्ये आपल्याकडं किती सीड रजिस्टर झालेले आहेत किंवा किती रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल जो आहे सीडच्या स्वरूपातला तो किती आलेला आहे, किती किलो मध्ये आलेला आहे, किती बॅगा आलेल्या आहेत, त्याचं इनवर्ड रजिस्टर त्या ठिकाणी करावं लागतं. देन रिसिप्ट बुक, सेकंड रजिस्टर आहे रिसिप्ट बुक. प्रोसेसिंग प्लांट मॅनेजर इश्यू द रिसिप्ट ऑफ कन्सर्न सीड लॉट टू सीड ग्रोवर. त्यानंतर आपल्याकडे इनवर्ड झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रोसेसिंग प्लांट मॅनेजर जो आहे तर तो एक पावती त्या ठिकाणी तयार करतो आणि ती पावती त्या सीड ग्रोवरला त्या ठिकाणी दिली जाते आणि त्या पावतीवरती त्या ठिकाणी मग किती सीड तुम्ही आमच्याकडे प्रोसेसिंगला दिलेले आहेत त्याचं त्या ठिकाणी बॅगांची एंट्री ती पावती त्या ठिकाणी दिली आहे, त्याला आपण रिसिप्ट बुक असं म्हणतो. देन सीड प्रोसेसिंग रजिस्टर, पुढचा आहे सीड प्रोसेसिंग रजिस्टर. इट कंटेन्स ऑल काइंड ऑफ एंट्रीज रिगार्डिंग द टाइप ऑफ प्रोसेसिंग डन टू गेट राइट टाइप ऑफ क्वालिटी टू सीड. तर या ठिकाणी काय केलं जातं तर इट कंटेन्स ऑल काइंड ऑफ एंट्रीज रिगार्डिंग द टाइप ऑफ प्रोसेसिंग डन टू गेट राइट टाइप ऑफ क्वालिटी टू सीड. तर यामध्ये वेगवेगळ्या प्रोसेसिंगच्या ज्या एंट्रीज आहेत त्या या ठिकाणी या रजिस्टर मध्ये केल्या जातात. देन फोर्थ रजिस्टर आहे अनालिसिस रेकॉर्ड अँड फाइल. बिफोर टॅगिंग सीड बाय अप्रोप्रिएट टॅग, sample has to be taken from processed seed lot and sent to seed testing laboratory for different tests such as germination purity. तर analysis record and file register जे आहे तर यामध्ये प्रत्येक सीड लॉट मधून काही सॅम्पल काढले जातात आणि ते सॅम्पल लॅबोरेटरीला पाठवले जातात सीड टेस्टिंग लॅबोरेटरीला आणि त्या ठिकाणी मग जर्मिनेशन प्युरिटी वगैरे अशा ज्या टेस्ट आहेत त्या टेस्ट त्या ठिकाणी घेतल्यानंतर त्याचं रेकॉर्ड या ठिकाणी ठेवलं जातं. देन सीड कंट्रोल रजिस्टर, इट कन्सिस्ट ऑफ इन्फॉर्मेशन रिगार्डिंग रिझल्ट फ्रॉम सीड टेस्टिंग लॅब. तर सीड कंट्रोल रजिस्टर मध्ये काय केलं जातं तर सीड टेस्टिंग लॅब मध्ये जो काही रिझल्ट आलेला आहे तो रिझल्ट या रजिस्टर मध्ये त्याची नोंद केली जाते. देन बिल बुक, दिस इज युज्ड फॉर मेकिंग सीड प्रोसेसिंग बिल्स. बिल बुक मध्ये काय केलं जातं तर जे काही बिल झालेलं आहे सीड प्रोसेसिंग केल्यानंतर जे काही खर्च झालेला आहे तो बिल बुक मध्ये त्या ठिकाणी लिहिला जातो. देन बिल रजिस्टर, दिस रजिस्टर कन्सिस्ट ऑफ ऑल इन्फॉर्मेशन रिगार्डिंग बिल ऑफ प्रोसेस्ड सीड. जे काही प्रोसेस्ड सीड्स आहेत त्याचं जे काही बिल्स असतील ते बिल्स ह्या बिल रजिस्टर मध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. देन एट रजिस्टर आउटवर्ड और शिपिंग रेकॉर्ड्स. मग त्यामध्ये आता आउटवर्ड रेकॉर्ड मध्ये काय केलं जातं जेवढे काही सीड्स प्रोसेस करून झालेले आहेत ते आपण शिपिंग करतो म्हणजे बाहेर देतो. ज्यांनी आपल्याला दिलेलं आहे जे काही सीड ग्रोवर आहेत ते त्यांना त्या ठिकाणी आपण ते माल पोहोचवतो. मग तो किती बॅगा दिला आहे त्याचं आउटवर्ड त्या ठिकाणी केलं जातं आणि शिपिंग रेकॉर्ड त्या ठिकाणी मेंटेन ठेवलं जातं. देन सीड प्रोसेसिंग रिपोर्ट फाईल आणि सगळ्यात शेवटी आपण सीड प्रोसेसिंग रिपोर्ट फाईल त्या ठिकाणी तयार करतो. मग त्यामध्ये सीडची व्हरायटीज, नंबर ऑफ बॅग्स, जर्मिनेशन पर्सेंटेज वगैरे सगळी जी माहिती आहे ती सगळी सीड प्रोसेसिंग रिपोर्ट फाईल मध्ये आपण त्या ठिकाणी मेंटेन ठेवतो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी रेकॉर्ड्स अँड फॉर्म्स इन सीड प्रोसेसिंग प्लांटचं आपण वेगवेगळ्या रजिस्टरच्या मार्फत त्या ठिकाणी करत असतो. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं सुरुवातीला या ठिकाणी लेआउट करताना लेआउट अँड प्लॅनिंग ऑफ सीड प्रोसेसिंग प्लांट्स आपण पाहिलं. मग त्यामध्ये फर्स्ट फॅक्टर टू बी कन्सिडर व्हाईल प्लॅनिंग अँड डिझायनिंग ऑफ सीड प्रोसेसिंग प्लांट. तर फॅक्टर्स कुठले कुठले आपण विचारात घेतले पाहिजेत त्याचे 13 फॅक्टर्स आपण पाहिले. देन प्लॅनिंग करत असताना त्या ठिकाणी 3 मुद्दे त्या ठिकाणी आपण घेतलेले आहेत.
त्यामध्ये पूर्णपणे लेआउट त्या ठिकाणी करायचं आहे, मॉडेल स्केल डिझायनिंग त्याचं करायचं आहे, त्यानंतर मॉडेल्स तयार करून त्याचं इम्प्लिमेंटेशन आपण करायचं आहे. देन टाइप्स ऑफ लेआउट मध्ये मल्टी स्टोर आहे, सिंगल लेवल, कंबाईन डिझाइन हे त्या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. देन रेकॉर्ड्स ऑफ फार्म, रेकॉर्ड अँड फॉर्म इन सीड प्रोसेसिंग प्लांट. सीड प्रोसेसिंग प्लांट मध्ये कुठल्या पद्धतीचे रेकॉर्ड्स आपण ठेवायचे आहेत ते सुद्धा आपण आजच्या लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे. तर आजचं आपलं लेक्चर या ठिकाणी झालेलं आहे. थँक्यू.